या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अध्यक्षांची या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती। या बैठकीला माननीय आमदार महोदय आणि कलेक्टर आणि सगळे समितीचे अध्यक्ष आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आला की या ठिकाणी किती सभासदांचे फॉर्म भरले गेले, तर 5 लाखाच्या वरती महिलांचे फॉर्म भरले गेलेले आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी 13 ऑगस्ट असल्यामुळे त्याबद्दलही सगळ्या समितीच्या अध्यक्षांना माहिती देण्यात आली आणि कशा पद्धतीने हा दौरा आहे आणि आपण सगळ्यांनी काय भूमिका बजवायची आहे या बाबतीत सुद्धा या ठिकाणी समितीच्या अध्यक्षांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सांगण्यात आलं की उद्याच्या उद्या आपण आपल्या तालुका स्तरावर बैठकी लावून त्याचं नियोजन करावं आणि सगळ्यांनी या ठिकाणी ती मान्यता दिलेली आहे। मला तरी असं वाटतं की राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी लाडक्या बहिणीकरता महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होतोय ही आनंदाची बाब आहे आणि हे होत असताना आपलं जे टार्गेट अचीव्ह करायचं आहे ते जवळपास आपण अचीव्ह करण्याच्या जवळपास पोहोचलेलो आहोत। त्यामुळे मी समितीच्या लोकांचं सुद्धा आम्ही सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे। आमदार महोदयांचंही अभिनंदन केलं की ज्यांनी याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेतलेला आहे। तर या दौऱ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येणार आहेत आणि ते सागर पार्कला येतील। सागर पार्कमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी छोटे मोठे जे कार्यक्रम आहेत ते सगळे झाल्यानंतर आपल्या महिला भगिनीशी त्या ठिकाणी संवाद साधतील आणि या योजनेच्या बाबतीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतील आणि मला तरी असं वाटतं की हा दौरा यशस्वी होण्याकरता आज ही बैठक पार पडलेली आहे। किती लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज तर 40,000चा आहे, पण सागर पार्कची कपॅसिटी पाहिली तर 30 ते 35,000ची आहे आणि मला तरी असं वाटतं की ते तुडुंब भरलेलं असेल असा आमचा विश्वास आहे। लाडक्या बहिणींना काय आव्हान करा, लाडक्या बहिणींना काय आव्हान करतात? बहिणींना एवढंच आव्हान आहे की आमची मंडळी किंवा प्रशासन शासनाची सगळे लोक आपल्या दरवाजी येत आहेत, आपल्याकडनं माहिती मागतायत, आपले फॉर्म्स भरण्याकरता हे करतायत, तर जी माहिती आपल्याकडे आहे ती त्वरित उपलब्ध करून द्यावी आणि काही अडचण असली तर आमचे जे समितीचे अध्यक्ष आहेत, समितीचे सभासद आहे, संबंधित आमदार आहे यांच्याशी आपण संपर्क साधावा जेणेकरून आपल्या अडचणीला ते त्वरित दूर करू शकतील आणि याच्याकरता महिला सशक्तीकरणाकरता जे शासनाने धोरण आखलेलं आहे त्या धोरणामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आम्ही महिला भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो। येताना काही ड्रेस कोड वगैरे ठेवलेला आहे का? नाही तसा काही ड्रेस कोड